ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्या वर्षात अंमली पदार्थांविरोधात ठाणे पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तस्करांचे कंबरडे मोडले आहे. 2 स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल 13,80,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा हिरोईन हस्तगत करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पहिल्या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने 23 जानेवारी 2026 रोजी पहाटे दिवा परिसरातून तलत वजाहत रसूल सय्यद याला 6,44,00,00,000 रुपयांच्या हिरोईनसह अटक केली, तर त्याचा साथीदार मोहम्मद खान महाडिक यालाही ताब्यात घेण्यात आले. दुसऱ्या कारवाईत खंडणी विरोधी पथकाने 1 फेब्रुवारी रोजी फरदीन गुलजार मुल्ला याला अटक करत त्याच्याकडून 6,68,00,000 रुपयांचा हिरोईन जप्त केला. याशिवाय ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने भिवंडीतील मानकोली नाका परिसरात कारवाई करत एका तरुणाकडून 4 बेकायदेशीर देशी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस जप्त केले असून त्याच्यावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सर्व कारवायांमुळे ठाणे पोलिसांच्या कठोर भूमिकेचा संदेश स्पष्टपणे गेला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती की एक आरोपी हा मध्य प्रदेश येथून ठाण्यामध्ये 4 गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये सोहिल बेग शोरा बेग मिर्झा राहणार मध्य प्रदेश यास ताब्यात घेतला असता त्याच्याकडून 4 गावठी पिस्टल आणि 4 जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे. त्याची आरोपीची पोलीस कोठडी रिमांड ही 9 तारखेपर्यंत आहे. त्या आरोपींना सदरचे गावठी पिस्टल कुठे बनवले, कोणाकडून विक्रीसाठी आणले होते किंवा कोणाला विक्री करणार होता, त्या अनुषंगाने आमचे पोलीस पथक तपास करत आहे. आता पार पडलेल्या निवडणुकीच्या नंतर अशा प्रकारचे आर्म्स या ठाणे पोलीस कमिशनरेटमध्ये आढळणं या नेमकं कशा प्रकारे निवडणुकीच्या नंतर अशा प्रकारचे आर्म्स या ठिकाणी येणं या मागे कसं काय होते? अजून प्राथमिक तपासामध्ये आरोपीने कोणाला हे वेपन किंवा जे पिस्टल आहे कोणाला विक्रीसाठी आणले होते अजून निष्पन्न होणं बाकी आहे. त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. जर तसे काय अजून काही शक्यता असेल तर त्या अनुषंगाने पुढील कारवाई देखील केली जाईल. आरोपीचे बॅकग्राऊंड काय? आरोपी हा राहणारा भिंड जिल्हा भिंड मध्य प्रदेश येथील आहे. आम्ही त्या स्थानिक पोलीस स्टेशन किंवा स्थानिक जिल्ह्यामधून त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का किंवा पूर्वी तो वेपनच्या खरेदी विक्रीच्या सिंडिकेटमध्ये रॅकेटमध्ये सामील आहे का याची माहिती आम्ही स्थानिक पोलिसांकडून घेतो. कुठल्या धारा नाणार किती दिवसात? ठीक आहे, चल.